आपल्याला सर्वांनाच माहीत असेल, नवीन एक शब्द आपण ऐकला असेल, गोलगोटिया. ही दिल्ली जवळील एक युनिव्हर्सिटी आहे आणि या युनिव्हर्सिटीसाठी भारत सरकारने 3,500 कोटी रुपये मदत केलेली आहे. या युनिव्हर्सिटी मार्फत AI ची जी परिषद झाली दिल्लीमध्ये, त्या दिल्लीच्या परिषदेमध्ये या युनिव्हर्सिटी मार्फत एक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. त्याने सांगितलं की बघा, हा रोबो आम्ही तयार केलेला आहे, कुत्रा जो होता. आणि त्या प्राध्यापिकाबाई सांगत होत्या की आम्ही कसं तयार केलेलं आहे म्हणून. स्वयंचलित रोबो, त्याला कुत्राही म्हणण्यात आलं. हे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर ताबडतोब चीन देशातून प्रतिक्रिया आली की हा रोबो आमचा आहे, आम्ही तयार केलेला आहे, तुम्ही खोटं सांगताय. आणि भारताची संपूर्ण जगामध्ये नाचक्की झाली. एखादं संशोधन कशा पद्धतीनं चोरायचा प्रयत्न करायचा राजरोसपणे, आणि या भारताचं सगळ्या देशात नाक कापलं गेलं. हे या भारत सरकारकडून चालू आहे. दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक सारखा शास्त्रज्ञ आहे जगप्रसिद्ध, त्याने अनेक प्रयोग केलेले आहेत. आणि लडाखमध्ये जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, त्यांचा विकास केला, परत ते सर्व पास होऊ शकले. असं काम करणारा सोनम वांगचुक, त्यांना मात्र त्यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे उघड उघड खोट्या कारणावरून. तिसरं असं आहे की भारताला स्वातंत्र्य 47 साली मिळालं, चीनला 49 साली स्वातंत्र्य मिळालं. 49 सालापासून ते आजपर्यंत फक्त कम्युनिस्ट पक्षाची सत्ता त्या देशामध्ये आहे. आणि आज आरोग्यविषयक एक अत्यंत चांगली गोष्ट कुठली असेल तर तिथले AI काय काम करतात, तर AI मार्फत चीनमधला कोणीही नागरिक आजारी असेल तर तो त्यांचे सेंटर्स आहेत तिथं जाऊन तपासणी करायला आपली जी काही अविध असतील ती देतो. आधार कार्ड असेल किंवा इतर तब्येतीबद्दल असेल, 5 मिनिटाच्या आत त्याच्याबद्दलचे सगळे रिपोर्ट्स एकत्र होतात. आणि 5 मिनिटानंतर त्याला जी औषधं पाहिजे ती औषधं सुद्धा दिली जातात. असं चालू आहे. आणि समजा गंभीर आजार असेल तर त्याला पुढं काय करायचं सुचवलं जातं. हे चालू आहे. आणि आमच्याकडे हे दुसरं चालू आहे. त्याच्यामुळे की आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आपलं दुर्दैव आहे म्हणा किंवा सेनेटर कमल हसन खासदार त्यांना असं जाहीर केलेलं आहे, आता दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेली आहे. आपलं स्वातंत्र्य सगळं आहे त्या BJP सरकारनं घाण ठेवलेलं आहे. ज्या हमासवर निगरून हल्ले इस्रायलने केलेले आहेत, नरसंहार केलेला आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे पॅलेस्टाईन, त्या सैतानाच्या देशामध्ये जाऊन हे स्वतःचा सत्कार करून घेतात, अन्याय करणाऱ्यांची बाजू घेतात. हे चालल्यामुळं आशा आणि गटप्रवर्तकांनी काय अपेक्षा करायची, यांचं असं सुरू आहे. जगामध्ये आज आरोग्य क्षेत्रावर सरकारमार्फत 10 ते 12% खर्च केला जातो. भारतामध्ये तो 2% सुद्धा केला जात नाही. आणि तो जर वाढवला तर मग सर्व जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांचं मानधन वाढेल, पगार वाढेल, ते कायम होतील, समाधानाने काम करतील. माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्याविषयक प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. वेळच्या वेळेला चांगले उपचार होणं गरजेचं असतं आणि ते सरकारने मोफत देण्याची गरज असते या महागाईच्या काळामध्ये. परंतु उपचार करणाऱ्या माणसांना नीट जगवणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण बजेटमध्ये ते तरतूदच करायला तयार नाही. अत्यंत भिकारडी तरतूद करायची
आणि मग सगळ्या कर्मचाऱ्यांच्याकडून त्यांचं शोषण करायचं, त्यांच्यावर कामवाढ लादायची, त्यांच्यावर ताण तयार करायचा आणि तुटपुंच्या पगारावर त्यांना राबवून घ्यायचं, हे असं चालू आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला हे प्रश्न समजणार नाही. आता तर त्यांनी हे 4 लेबर कोड आणलेले आहेत. 4 लेबर कोडमध्ये आणखीन वाईट स्थिती आहे. आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल सर्वात वाईट बाब कुठली असेल तर आता ह्या सरकारनं असं ठरवलेलं आहे की कुणालाही कायम करायचं नाही, सरकारी नोकरीमध्ये कायम करायचं नाही. आता जे तुम्ही काम करताय असंच काम करायचं. याच्यापेक्षा आणखीन वाईट परिस्थिती तयार होईल. स्त्रियांना रात्री काम करायची बंदी होती ती त्यांनी उठवलेली आहे. किमान तासाचं प्रमाण उठवलेलं आहे. तर हे जे आहे ते आशा आणि गटप्रवर्तकांनी या बाबी समजून घेतल्या पाहिजे. फक्त एखादा मोर्चा काढून 2 महिन्यातून 4 महिन्यातून एक दिवस जाऊन मोर्चानी काही उपयोग होत नाही. त्यांनाही माहिती आहे हे 1 दिवसासाठी आलेले आहेत आणि स्त्रियांना सुद्धा अडचण असते. संसार आहे, घर आहे, काम आहे. 3 दिवस 4 दिवस जिथं काही राहण्याची व्यवस्था नसते. अनेक मोर्चेकऱ्यांच्याकडून महिलांची सुद्धा व्यवस्था केली जाते. त्यांना असंच उघड्यावर राहावं लागतं. ही अवस्था आहे. त्यामुळं त्यातून काय होतंय अशातला भाग नाही. याच्यापूर्वी जे काय झालेलं आहे ते संपामधून मानधन आशांचं आणि गटप्रवर्तकांचं वाढलेलं आहे, प्रत्येक संपामधून. आणि त्या प्रत्येक संपामध्ये आम्ही सहभागी आहोत. पहिला जो संप होता 2018 सालचा, त्यावेळेला हेच फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांना आम्ही सामोरे गेलो. 500 महिला जमलेल्या होत्या पलूसमध्ये. संप चालू असताना चर्चा केली सुमन पुजारींनी त्यांच्याबरोबर आणि त्यांनी 2000 रुपयाची पहिली वाढ जाहीर केली. हा खरं म्हणजे या लढ्यातला पहिला विजय होता, ती सुरुवात होती. त्यामुळे की एकतर संप करायला पाहिजे आणि संप करण्याबद्दलची कठीण परिस्थिती बनत चाललेली आहे. ज्या काही संघटना आहेत, काही संघटना अशा आहेत की त्या संघटनावरील आशांचा विश्वास उडत चाललेला आहे. 5000 रुपये वाढ मिळाली, पण काही संघटनेने पहिला पगार आम्हालाच द्या 5000ची मागणी केली. आम्ही सांगितलं की तुम्हाला शक्य ते द्या तुम्ही. काही जिल्ह्यामध्ये काही आशांनी 2500 रुपये दिले तर तिथला पुढारी म्हणतो तुम्ही 5000 दिला नाही म्हणून तुमचे प्रश्न आम्ही सोडवणार नाही. मी एकतर 2500 रुपये दिले आणि आता म्हणणं असं आहे की आम्ही प्रश्न सोडवणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही या कामवाढ ताणवाढीचं बघणार नाही, आम्ही बाकीचं काही बघणार नाही. तुमची पगार कपात झाली तरी आम्ही बघणार नाही, तुम्ही अगोदर 2500 टाका. हे भयानक आहे. याला सामना केला पाहिजे. जे एका बाजूनं सरकार हे NHM एका बाजूनं आशांच्यावर अन्याय करतं, गटप्रवर्तकांच्यावर अन्याय करतं आणि दुसऱ्या बाजूला संघटनेच्या नावावर काम करणारे पठाणगिरी करून, दादागिरी करून सक्तीनं पैसे वसूल करायचा उद्योग चालू आहे. खरं म्हणजे कामगारांच्या स्वेच्छेचा भाग आहे. त्याने किती निधी द्यायचा, किती फंड द्यायचा, किती वर्गणी द्यायची. तुमची रजिस्टर युनियन तर असू द्या, तुमचं बँकेत खातं तरी पाहिजे. ते काही नाही, एवढं पैसे आम्हाला पाहिजे. खरं म्हणजे द्यायचं का नाही हे सुद्धा आशा गटप्रवर्तकांचा मुद्दा आहे. तो द्यावा त्यांनी, परंतु स्वेच्छेने त्यांनी द्यायला पाहिजे आणि स्वेच्छेने घेणाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही काय पैसे मिळवायचा धंदा काढलाय का? का तुम्ही सामाजिक सेवा करताय, अशा महिलांचे प्रश्न सोडवताय? हा प्रश्न तयार होतो. आणि हे जे आहे हे ते करतच नाहीत. आता हे जे काही मी युट्यूबवर बोलतोय, 16,000 व्ह्यूज झालेले आहेत, नंतरचे 6,000पेक्षा जास्त झालेले आहेत. अनेक आशा आणि गटप्रवर्तकांनी प्रश्न विचारलेले आहेत. अनेक जिल्ह्यातून आम्हाला त्यांनी
त्यांना मदत करण्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं, अहो त्याने आमच्याकडनं 2,500 घेतलेत आणि 2,500 मागतात आणि त्याशिवाय आम्ही प्रश्न सोडवणार नाही म्हणतात. म्हणून त्याने आम्हाला फोन केला. म्हटलं ठीक आहे, निदान तुम्ही आमच्या संघटनेचे सभासद तरी व्हा, बाकीचं काही आम्हाला देऊ नका, एवढी अपेक्षा आहे. आणि नाही झाला तर सभासद तुम्ही तसं सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. खूप ठिकाणी आम्ही असं प्रश्न सोडवलेले आहेत, आधुनिक पद्धतीनं प्रश्न सोडवलेले आहेत. कारण हा सगळा ऑनलाईनचा जमाना आहे. या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सरकार कसं वागतं, खोटं रोबो उभा करून जर फसवत असेल, काय यांच्याकडनं अपेक्षा करायची. सरळ सरळ ते आपल्यावर अन्याय करतायत आणि त्यामुळे की आपणही आधुनिक पद्धतीने त्यांच्या बरोबर संघर्ष केला पाहिजे. नुसता जय म्हटलं आणि मोर्चा काढला म्हणजे काय होत नाही. आणि कुणीही एखादा पुढारी अतिशहाणा नाही असा जो आविर्भाव आणतात की माझ्यामुळे झालेला आहे, असं कुणाबरोबर एकट्यामुळं काहीच झालेलं नाही ना. मुळात ही 5-6 संघटनांची समिती होती. त्या समितीमार्फत प्रयत्न केले गेले, समितीमार्फत चर्चा केली. 10-12 जण त्या कमिटीमध्ये मीटिंगमध्ये होते. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सगळं सोडलं आणि मीच केलं म्हणायचं. आमची संघटना 100 वर्षे आहे म्हणून यांना जिजिया कर द्या, आम्ही 100 वर्षाचे आहोत म्हणून त्यांना 5,000 द्या, आम्ही 100 वर्ष आहोत म्हणून का दादागिरी करायची काय. या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या रजिस्टर कामगार संघटनेला समान अधिकार आहे. आम्ही सरकारची परवानगी घेऊन आमची युनियन रजिस्टर आहे, राज्यव्यापी युनियन आहे. काही गरज नाही याला लेबल लावायचं देशव्यापी. तुम्ही बघा ना. आता समजा सगळ्यात मोठी युनियन आहे महाराष्ट्रामध्ये, सरकारी राज्य कर्मचाऱ्यांची युनियन आहे, ती मान्यता प्राप्त आहे. ती सुद्धा कुणाला अफिलिएट नाही आहे, कुठलंही दांडगं नाव ती घेत नाहीत. ते राज्यापुरतं काम करतात, ते चालतं. आशा आणि गटप्रवर्तकांची एकही युनियन मान्यता प्राप्त नाही, हे लक्षात घ्या. मान्यता प्राप्त घेण्यासाठी कोर्टाकडून तशी ऑर्डर घ्यावी लागते, तेवढे कामगार संख्या त्यांना लागते. कुणीही नाही, ज्या काय आहेत त्या रजिस्टर कामगार संघटना आणि सगळ्यांना समान अधिकार आहे. असं कोण म्हणायची गरज नाही की आम्हीच करतोय, आमच्यामुळेच झालं. हे साफ झूट. कोण काम करतंय हे तुम्ही बघितलं पाहिजे, कशा पातळीवरचं काम करतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आशा पसरलेली आहे, गटप्रवर्तक पसरलेले आहे. ऑनलाईन पद्धतीने शोषण चालू आहे. तुम्हाला फक्त ऑनलाईन कामच सांगितलं तर असं नाही, ऑनलाईन पद्धतीचं हे शोषण आहे. अदृश्य पद्धतीने तुमच्यावर नियंत्रण ठेवणे, तुमच्या पोटाला चिमटा काढणे, तुमचे अर्ज नामंजूर करण्याची धमकी देणे, मानधन न देण्याची धमकी देणे, मानधन कपात करणे, हे आहे ना. याला तुम्ही जोपर्यंत ईमेल करून उत्तर देत नाही, जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करत नाही, तुम्ही आपले सरकार पोर्टलवर तक्रार करत नाही, तोपर्यंत असंच चालणार. आणि एक उतरंड आहे, आशांचं शोषण करायसाठी गटप्रवर्तकांना प्रवृत्त करायचं. गटप्रवर्तकांचं शोषण कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचाऱ्यांनी करायचं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शोषण कायम कर्मचारी करतात आणि या सगळ्यांचं शोषण मिळून वरपर्यंत यंत्रणा आहे. त्याच्यामुळे की हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर संघर्ष केला पाहिजे. आम्ही आता कितीतरी जिल्ह्यातले प्रश्न सोडवलेले आहेत, पार नागपूर पासून ते कोकणापर्यंत सगळे. काही ठिकाणी आशांच्यावर आळा घेतला, त्रास करण्याचा प्रयत्न केला, तिथे आम्ही पॉश कायद्याचा वापर केला. सगळं थांबलं तिथलं अन्याय आशांच्यावरला. अनेक आशा महिलांना कोकणासहित
कामावरनं काढून टाकले म्हणून धमक्या दिल्या. त्यांना आम्ही ईमेलद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या DHOना, प्राथमिक आरोग्य केंद्राला आम्ही ईमेल केले, त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांचा निर्णय त्यांना मागे घ्यायला आम्ही भाग पाडलेला आहे. कितीतरी ठिकाणी हे घडते आणि हे जे प्रश्न सोडवायचे आहेत ते अशा पद्धतीने सोडवता येतात. काय गरज नाही दादागिरी सहन करण्याची. तुम्ही संपर्क करा. आता समजा हे एक साधन आहे, युट्यूबचं साधन आहे. मला सांगा किती संघटना या साधनांचा वापर करतात? त्यांना काय कोण बंदी घातलेली आहे भाषण करायला, मुद्दे मांडायला, प्रश्न मांडायला? दुर्दैवाने त्याला पूर्ण अभ्यास नाही अशी परिस्थिती आहे. अभ्यास नसल्यामुळं मांडणीच करायचं नाही असंही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर, कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तक्रार असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा. आणि एक आशा किंवा एक गटप्रवर्तक ही 2 युनियन 3 युनियन किती युनियनची मेंबर होऊ शकते? आता आमच्या संघटनेची मेंबरशिप वर्षाला 200 रुपये आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची 500 आहे, कायम कर्मचाऱ्यांची 1000 आहे. आम्ही म्हणतो तुम्ही वर्षाला 2000 द्या ना. 2000 नाही, 200 रुपये द्या फक्त. आता पहा की 2000 सालापर्यंत सोन्याच्या एका तोळ्याची किंमत 5000 पर्यंत होती. आता ती 25 वर्षात 1.5 लाख रुपये झालेली आहे. मग 2000 साली तुम्हाला जो मोबदला मिळत होता इतर कामाचा समजा, तो जर तुम्हाला 5000 मिळत असेल तर आज तो 1.5 लाख झालाय का? उदाहरणार्थ समजा NHM 2005 साली स्थापन झालेलं आहे. हे सरकार एवढं निर्लज्ज आहे, कामगार विरोधी आहे, सैतानी आहे, स्त्रियांच्या विरोधी आहे, स्त्रियांचं शोषण करणारा आहे. तरी 150 रुपये भत्ता, मीटिंग भत्ता आजही तेवढाच ठेवलेला आहे 20 वर्षानंतर. 2018 सालापासून त्यांनी तुमचा कामावर आधारित मोबदला सुद्धा वाढवलेला नाही. 7 वर्ष होऊन गेली, एवढी महागाई वाढलेली. आणि असं असल्यामुळे की ते न्याय द्यायला तयार नाही. आज किमान एक कुटुंब जगण्यासाठी 30,000 रुपयाची गरज आहे. आणि आशा, खरं म्हणजे वेबसाईटवर अशी माहिती आहे की आशा प्रोग्राम, काय माहिती आहे की आशानी संसार करून फावल्या वेळामध्ये आशांचं काम करावं. आता असं झालेलं आहे की आशांना स्वतःच्या कुटुंबासकट, मुलामुली सकट हे सगळं काम करावं लागतं आणि फावल्या वेळात संसार करावा लागतो, अशी स्थिती करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे की हे जे सगळं आहे फक्त कोविडमध्ये चांगलं केले काम म्हणून कौतुक करायचं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र शोषण करायचं. आता हा तुमचा PIP आहे. आता हा जो PIP आहे त्याचं नाव काय? आशा योजना मार्गदर्शक सूचना मंजूर PIP 2526 ग्रामीण व शहरी आशा स्वयंसेविका करता कामावर आधारित मोबदला व मार्गदर्शक सूचना. किती पान आहे त्याची? 70 पान आहेत. गटप्रवर्तकांना हे दिलेला आहे PIP. आता तो एप्रिलमध्ये नवीन येईल, परंतु हा PIP जो आहे तुम्हाला जर मिळाला नाही तर आमच्याशी संपर्क करा, तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर फाईल पाठवून देऊ. 70 पान आहेत. म्हणजे तुम्हाला कामावर आधारित एवढी कामं त्यांनी सांगितलेली आहेत की नको म्हणताना सुद्धा ते नको काय म्हणायचं हा सुद्धा एक भयानक विषय आहे. त्याने आता दुसरं एक काढलेलं आहे, तुम्हाला अजून माहिती नाही, आता ते तुम्हाला सुरू करतील ते की 18 फेब्रुवारी 2026 त्यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव असे 48 पानी हे GR काढलेलं आहे. हे सुद्धा काम सगळं जे आहे ते तुमच्या अंगावर घालणार आहे. म्हणजे तुम्ही जे काम करता कामावर आधारित मोबदला तो 55 काम आहेत आणि बाकीची 10 काम आहेत.
आणि हे 55 कामांचाच विस्तार तपशील हे आणखीन हे माझं गाव या योजनेमध्ये घातलेलं आहे. आता हे करताना काय, सुरुवातीला आशाना खूप बरं वाटलं की आमचं मानधन एकदम 5,000 रुपये वाढलं, 10,000 रुपये एकूण झालं. आता ते हिशोब सांगतायत त्याचा 13,000चा कामावर आधारित सोडून, तो कोविड भत्ता धरून. परंतु ते 10,000 रुपये सुद्धा त्यांनी तुमच्या विविध कामावर विभागून टाकलेलं आहे. तुम्ही लसीकरणा गेला नाही, कट. तुम्ही जर काही गावची सभा नाही बोलवली तर कट. आणि कट म्हणजे कसं, तो भत्ता पहिल्या 2,000मधनं कट होणार, नंतरच्या 2,000मधून कट होणार आणि 5,000मधून सुद्धा कट होणार. असं केलं जाते. त्यामुळे की या प्रश्नाबद्दल तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क करा. तुम्ही त्या YouTube चॅनलमध्ये सुद्धा आपले प्रश्न मांडू शकता. मांडतात काही अशा जबरदस्त, पण अजून आम्ही अशी यंत्रणा राबवलेली नाही की ज्या त्या विचारणाऱ्या प्रश्नकर्त्यांना उत्तर देणं आणि त्या पद्धतीनं सोडवणूक करणे जरूर आपण करू. पण हे जे आम्ही स्वेच्छेने काम करतो, ते स्वेच्छेनं काम करायला सुद्धा आमची आर्थिक ताकद राहिली पाहिजे. तुम्हाला 200 रुपये देणं काय फारसं अवघड नाही, तुम्ही देऊ शकता. परंपरा आहे भारतामधली, महाराष्ट्रातली कामगारांची. आमचा विश्वास आहे कामगारांच्यावर. कामगाराशिवाय कोणी दानशूर नाही असं आम्ही 50 वर्षापासून म्हणत आलेलो आहोत. अनुभव आहे तसा. कामगारांनी आम्हाला जगवलेलं आहे. मुंबईमध्ये गिरणीसमोर 10 युनियन्स टेबल टाकून बसायचे. कामगार इतका उदार होता की सगळ्या युनियनवाल्यांना थोडं 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 पैसे द्यायचे. तर तुम्ही जगवलं पाहिजे. प्रश्न काम करणाऱ्यांना जगवलं पाहिजे, खरं काम करणाऱ्यांना जगवलं पाहिजे, तर त्याचा आपल्याला विकास होईल. तर हे दुसरं असं आहे की तुम्ही एक स्त्री म्हणून, महिला म्हणून तुमची ताकद दाखवा ना. दिलेलं आहे हातात, या सरकारला झक मारत द्यावं लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. 2013 सालचा कायदा आहे तो, पॉश नावाचा कायदा आहे, प्रिव्हेन्शन अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट. असं जरी असलं तरी फक्त या ठिकाणी लैंगिक शोषणाचा संबंध नाही. जिथे काम करणाऱ्या 10 पेक्षा जास्त स्त्री आहेत त्या ठिकाणी एक तक्रार निवारण समिती या कायद्याखाली तयार केलीच पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये अशा कमिट्या तयार केलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की तुम्ही जानेवारी 2025 पर्यंत अशा कमिट्या तयार व्हायला पाहिजेत. आता वर्ष होऊन गेलं, त्या निर्णयाची सुद्धा यांनी अंमलबजावणी केलेली नाही. या कायद्यामध्ये कलम 4 मध्ये असं नमूद आहे, काही असलं तरी महिलांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी देणे हा गुन्हा आहे या कायद्याखाली. केलेल्या कामाचा पगार नाकारणे हा गुन्हा आहे. अशा महिलांना, गटप्रवर्तकांना दमदाटी देणे हा गुन्हा आहे. पगार देणार नाही म्हणून सांगणं हा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. याचा वापर तुम्ही केला पाहिजे. तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मीटिंगचा वापर केला पाहिजे. मीटिंगमध्ये तुम्ही नोंदवलं पाहिजे की आमच्या या तक्रारी आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय करा. नाहीतर आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मीटिंगा म्हणजे काय, फार्स आहे. नुसता नावाला हजेरी आशांची घेतली जाते आणि आशांच्यावर कामाचा डोंगर टाकला जातो आणि हे केलं नाही ते केलं नाही म्हणून दरडावून विचारलं जातं. गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्यांचा मुख्य विषय हा आहे की त्यांना आरोग्य खात्यामध्ये त्यांची सुद्धा कायम कर्मचारी म्हणून नेमणूक झाली पाहिजे. हे मधलं जे आहे नुसतं ते तकलावतोय की आशाना तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, हे विरोधाभास आहे.
अहो तुम्ही ऑर्डर स्वतःच्या काढून बघा गटप्रवर्तकाने, त्यात लिहिलंय तुमची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेली आहे म्हणून. मग कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेली असेल तर कंत्राटी कशाला म्हणायचं, सरळ तुम्ही आम्हाला कायम करा असं म्हणा ना. महाराष्ट्र हे कामगारांच्या कायद्याबद्दल अत्यंत शिरूड आणि कामगार विरोधी सरकार आहे. अनेक राज्यांच्या मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांच्या मध्ये गटप्रवर्तकांच्या सह जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायम कर्मचारी म्हणून नेमणूक दिलेली आहे, त्यांचे पगार वाढलेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र हायकोर्टनी आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी अजून केली जात नाही. 20 जून 2022चा निर्णय आहे. कोर्टाने सांगितलं की तुम्ही ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना तुम्ही कायम कर्मचारी म्हणून निर्णय करायचा विषय घ्या. तो घेतला आणि 23 नोव्हेंबरला त्याची अजूनही अंमलबजावणी नाही. आमचं असं ठाम म्हणणं आहे की गटप्रवर्तक सुद्धा कंत्राटीच आहे आणि त्याची आता हायकोर्टमध्ये केस सुरू आहे. एप्रिलमध्ये त्याची आता तारीख आहे, लवकर सुद्धा तारीख लावून घेऊ शकतो आम्ही. तर असं असल्यामुळे की तुम्ही तुमच्यामध्ये जी ताकद आहे त्याचा वापर तुम्ही करा. तुम्ही करू शकता बऱ्याच गोष्टी. तुमचा प्रश्न नुसता मोर्चा काढून होणार नाही, संपणार नाही आणि रोज काय संप करता येत नसतो. आणि संपाच्या अगोदर सुद्धा, संप नसताना सुद्धा कामगारांनी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या केल्या पाहिजेत आणि त्याचाच भाग म्हणून तुम्ही जागृत झालं पाहिजे. हे PIP वाचलं पाहिजे. आता हे 70 पाणी PIP पण आणखीन अनेक तुमच्यावर कामं लादलेली आहेत. त्यांचं एक पत्रक आहे की जे काम तुम्हाला ठरवून दिलेलं नाही किंवा ज्या कामाचा मोबदला तुम्हाला दिला जात नाही ते काम तुमच्याकडनं करून घेऊ नये. आणि असं जर कोण अधिकारी करून घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. हे नुसता कागदावर आहे, प्रत्यक्षामध्ये त्रास देण्याचं काम उद्योग सुरूच आहे. त्याच्यामुळे की तुम्ही तयारी करा, जोरदार तयारी करा. हा PIP वाचा. ऑनलाईन कामं तुम्हाला आज नाईलाजाने करावंच लागतात. आमचं म्हणणं असं आहे की ज्या पूर्वीपासून लागलेल्या आशा आहेत त्यावेळेस त्यांना ठरवून दिलेली जी ड्युटी चार्ट आहे त्याच्यात कुठं ऑनलाईन नाही, त्यामुळे त्यांच्यावर दादागिरी करता येणार नाही. जे ऑनलाईन करतील ते करतील, जे सांगतील आम्ही केलेलं नाही त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्याचा अधिकार यांना नाही. दादागिरी करण्याचा अधिकार नाही, सक्ती करण्याचा अधिकार नाही, काय वाटतं ते बोलण्याचा अधिकार नाही. तर हे सगळं विचारात घ्या आणि हा विषय गंभीर आहे. अतिशय खोलात जाऊन याबद्दल समजून घेतलं पाहिजे. तर तुम्ही जरूर काही तक्रार असेल आमच्याशी संपर्क करा. आमची विनंती आहे की तुम्ही संघटनेची वर्गणी भरा आणि हा जो मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर Google Pay किंवा PhonePe तुम्ही करू शकता. तुम्ही मागणी केली तर आमच्या युनियनचं बँकेत खातं आहे, त्या खात्यावर सुद्धा तुम्ही रक्कम भरू शकता. आमची युनियन राज्यव्यापी रजिस्टर युनियन आहे. अशांचं काम करायला रजिस्टर युनियन पुरेशी आहे. अरे नाव घेणारे 100 वर्षाचं यांची एक केस कोर्टात नाही. आमच्या केसेस आहेत. आम्ही खरे प्रतिनिधी आहोत महाराष्ट्रातल्या आशा महिलांचे, गटप्रवर्तक महिलांचे. हे नुसता वाळलं बोलून पैसे गोळा करण्याच्या पलीकडे काही काम नाही. तर तुम्ही ओळखायला शिका कोण काय करतं. नाहीतर तुमची फसवणूक झाली तर तुम्हाला कोणच माफ करणार नाही. फसवणूक झाली तर काही नाईलाज असतो, स्वीकारावं लागेल अशी स्थिती आहे. तुम्ही समजून घ्या. हे YouTube चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. आम्ही बांधकाम कामगारांसाठी सुद्धा काम करतो तुमच्याबरोबरच. तर हे YouTube चॅनल तुम्ही विनामूल्य आहे, न हिचकचता सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा, प्रचार करा. मी शंकर पुजारी,
माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर संपर्क करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.